राज्यातल्या शेतकऱ्याला म्हणा की आजच्या दिवस थोडं दुपारपर्यंत ऊन जाईल, पण विदर्भात मात्र रात्रीच्या पूर्व विदर्भात पाऊस सुरू होईल. हा सर. वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती पर्यंत. हो सर. त्याच्यानंतर 27, 28, 29 ला पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश सगळीकडे 27 ते 30 तारखेपर्यंत जोराचा पाऊस पडणार आहे. हा सर. काही ठिकाणी मुसळधार, कुठं अति मुसळधार, कुठं रिमझिम, कुठं पेंडॉलधार, विजेच्या कडकडासह जोराचा पाऊस पडणार आहे. हो सर. पण आजच बऱ्याच ठिकाणी म्हणजे यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, इकडे नांदेड जिल्हा, पुसद, वाशिम, आजच रात्रीच्या बऱ्याच ठिकाणी पाऊस राहील. हा म्हणजे पूर्व विदर्भात आज मी रात्री. म्हटलं ना 26 तारखेला जरा येईल समजा. हा सर. आणि ती जी तारीख सांगितलेली आहे तुम्ही त्या हो, तारखेप्रमाणे आता 26 लाच विदर्भात हे करेन आगमन म्हणलं. हा सर. हा हो तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे सर त्याप्रमाणे आज वातावरणात बदल झालेला आहे. हो. नक्कीच सर. आज बघा ना तुम्ही, आज रात्रीच्या काय होईल, तांबडा आभाळ होईल खूप. काल झालं तर बऱ्याच ठिकाणी. हो सर. आज जरा जास्त होईल, लगेच मग लक्षात घ्यायचं. खूप लाल झालं की समजा अतिवृष्टीच होणार. हो सर. नक्कीच हे 27, 28, 29 सप्टेंबरचं वातावरण थोडं म्हणजे अतिवृष्टीचं, ढगफुटीचं. जरा जास्त पाऊस आहे. हं. त्याच्यानंतर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा जोर ओसरणार आणि शेतकऱ्याला सोयाबीन काढायला चान्स देणार आहे निसर्ग. हा सर. त्यामध्ये एक आनंदाची बातमी देखील म्हणता येईल. हो, पाऊस देखील पडला आणि आनंदाची बातमी. हा, परंतु सर मी एवढंच सांगेल शेतकऱ्यांनी की म्हणजे सतर्क राहायला हवं आता, कारण की अलर्ट दिलेला आहे 27, 28, 29 सप्टेंबर. आपले हो. घर जवळ करायची किंवा आपले जर नदीकाठी जर घरं असतील तर नक्कीच आपल्या म्हणजे दूर राहण्याची सोय केली तरी चालेल सध्यापुरती. हो. कारण की मागे जे अतिवृष्टी अलर्ट दिलेला होता सर आपण तो अलर्टचं अनेक जणांनी पालन केल्यामुळे अनेक जणांचं नुकसान देखील वाचले. म्हणजे जीवितहानी झाली नाही. हो ना. शेती पिकांचं म्हणजे शेती पिकवणारा माणूस म्हणजे जगला पाहिजे, म्हणजे तो महत्वाचा आहे जास्त सध्या तरी. हो. शेतीपेक्षा देखील. आणि नक्कीच सर आपण देखील वेळोवेळी अंदाज देताय. वेगवेगळ्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत आहे. कारण की तुम्हाला वाटतं की हा अंदाज शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला हवा. जितका हो. जास्त शेतकऱ्यांपर्यंत आणि लोकांपर्यंत पोहोचल तेवढा त्या लोकांना फायदा होईल. असं तुमचं म्हणणं आहे सर. आणि तुम्ही कुठेही जाओ, बाहेर फिरायला गेले जरी असले म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी तुमच्या म्हणजे शेतकरी तुम्हाला बोलवतात. बाहेर आता आज तुम्ही केरळमध्ये आहे. हो, एवढे पूर कोचीला आहे मी आता. हो. कोचीला आहे. तरी देखील तुम्ही म्हणजे कॉल रिसीव्ह केला आणि तुम्हाला वाटलं की काही ना काही महत्त्वाचा अंदाज आज देणं लागेल. कारण की जेवढ्याही शेतकऱ्यांपर्यंत जाईल तुम्हाला असं वाटतंय सर. नक्कीच. आणि आज देखील शेतकऱ्यांना जर काही कामे करायची असेल तर खतगीत टाकायचं असेल तर टाकू शकता. संध्याकाळी म्हणजे राज्यात ठिकठिकाणी पावसाला सुरुवात होईल सर. नक्कीच सर शेतकऱ्यांना काय संदेश द्याल आपल्या या सर्व अंदाजातून? आज 25 तारीख आहे ना. हां सर. 25 सप्टेंबर आहे. आज फक्त अमरावती, नागपूर, भंडारा इकडं परभणी त्या परिसरामध्ये आज चांगलं रात्रीच्या आभाळ बिळा दिसते समजा. मग उद्याच्याला आणखीन वाढतील. मग 27 पासून जरा जास्त राहील. 27, 28, 29 हां. 27, 28, 29. सुरुवात फक्त आजपासून म्हणजे काय होईल, विदर्भातून थोडी सुरुवात होईल आज. हां, म्हणजे 30 सप्टेंबरला हा जोर कमी कमी होत जाईल. म्हणजे 30 सप्टेंबरपासून 1 ऑक्टोबरला हा पूर्णपणे उघडेल. हॅलो. शेतकऱ्याला म्हणा की आणखीन आज दुपारपर्यंत चांगलं ऊन पडणार आहे. आता पडला असा ऊन एखाद्या दिवशी. हां सर. नक्कीच सर. हां सर. 2 दिवसात चांगलं ऊन पडेल आणि रात्री त्याला पाऊस येईल. हां सर. पण बरोबर. आजचे आणखी सर्व दूरचा पाऊस मग 27, 28, 29 दरम्यान मग ते येणार. 2 दिवस आधी सध्या विदर्भातच पाऊस सुरुवात होईल थोडी थोडी. हो सर. म्हणजे आज पूर्व विदर्भात म्हणजे शक्यता आहे आज जास्त. आज यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, नांदेड आणि पूर्व विदर्भ असं त्या हां, पट्ट्यात. म्हणजे हळूहळू पट्टा सुरुवात होत जाईल. उद्या आज सुरुवात तिकडे होईल, मग उद्या त्याला ते पुन्हा आणखीन पुढं हो सर. परवातीला मग जास्त 27 ला मग सगळीकडे. हां सर. बरोबर.